नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रलंबित मागण्यांकरिता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं गुरुवार दिनांक 6 मार्च जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात आले. या आंदोलनात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून हक्कांच्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. तर या आंदोलनातून सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिक्षकेतर संघटनेचे निमंत्रण घेण्यात आले. मी रावसाहेब निमसे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 6 मार्च रोजी आमच्या 18 मागण्याकरता 2 तासाचा सत्याग्रह आंदोलन आम्ही करत आहोत आणि ते आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आमची महत्त्वाची मागणी जी शासनाने मागील 4 महिन्यापूर्वी जो GR काढला पेन्शनचा, सुधारित पेन्शन योजनेचा, परंतु त्यात त्यांनी अट टाकली की तुम्ही विकल्प दिल्याशिवाय हा GR लागू करता येणार नाही म्हणून. आणि विकल्पाकरता त्याच्याकरता तुम्हाला त्या GRची नियमावली शासनाने बाहेर काढली पाहिजे. अद्याप शासनाने त्याची नियमावली केली नाही. ती वित्त विभागाकडून नियमावली आल्याशिवाय हा GR लागू होत नाही. म्हणून आमची विनंती आहे शासनाला की तुम्ही ही नियमावली ताबडतोब कुठल्याही परिस्थिती 8 दिवसाची आत जर बाहेर नाही काढली तर आमच्या संपूर्ण शिक्षक कर्मचारी, संपूर्ण राज्य सरकारी कर्मचारी हा फार बेमुदत संपाच्या तयारीत आहे, एवढी मी शासनाला विनंती करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.